उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याबद्दल अपमानकारक आणि व्यंगात्मक व्हिडिओ तयार करणारा स्टँड अप कॉमेडियन कुणाल कामरा सध्या चांगलाच चर्चेत आहे. अभिव्यक्ती स्वातंत्र्याच्या नावाखाली देशातील महत्त्वाच्या व्यक्तींवर आणि संस्थांवर केलेल्या टिप्पणीमुळे राज्यभरातून त्याच्यावर प्रचंड संताप व्यक्त करण्यात येतोय. यासोबतच चर्चेत आहे तो म्हणजे उबाठा गट. एकीकडे सगळीकडून कुणाल कामरावर कारवाई करण्याची मागणी होतीये, तर दुसरीकडे उबाठा गटाकडून सातत्याने त्याच्या समर्थनार्थ विधान येत आहेत. संजय राऊत तर कुणाल कामराच्या मागे अगदी ढाल बनून उभे आहेत. या सगळ्यात कुणाल कामराला परदेशातून फंडिंग येत असल्याचाही आरोप होतोय. मात्र उबाठा गटाला कुणाल कामराचा एवढा पुळका का, आणि कुणाल कामराचं परदेशातील फंडिंग कनेक्शन काय आहे, याबद्दलच जाणून घेऊया या व्हिडिओतून. नमस्कार, मी अवंती भोयर आणि कॅमेरावर हे आर्य मांजरेकर. कुणाल कामराने अलीकडेच आपल्या सोशल मीडिया अकाउंटवर स्टँड अप कॉमेडीचा एक व्हिडिओ शेअर केला. यात त्याने महाराष्ट्रातील राजकीय घडामोडींवर टिप्पणी करताना उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याबद्दल अवमानकारक वक्तव्य केलं. त्यानंतर संतप्त झालेल्या शिवसैनिकांनी त्याच्या स्टुडिओची तोडफोड केली. या प्रकरणी कुणाल कामरावर आतापर्यंत 4 ते 5 ठिकाणी गुन्हा दाखल करण्यात आलाय. एवढंच नाही तर पोलिसांनी त्याला 2 वेळा चौकशीसाठी हजर राहण्याचे समन्सही बजावले. मात्र कुणाल कामराने मद्रास उच्च न्यायालयात धाव घेतली आणि न्यायालयाने त्याला 7 एप्रिल पर्यंत अटकपूर्व जामीन मंजूर केला. त्यानंतर शिवसेनेचे प्रवक्ते संजय निरुपम यांनी कुणाल कामराला परदेशातून फंडिंग येत असल्याचा आरोप केलाय. कुणाल कामराने उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेची विटंबना करण्यामागे उबाठा गटाचा हात आहे. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासह देशाच्या विरोधात कुणाल कामराचे वेगवेगळे व्हिडिओ आहेत. या सगळ्यासाठी त्याला परदेशातून मोठ्या प्रमाणात फंडिंग मिळतंय. आतापर्यंत त्याला 4 कोटींहून अधिक फंडिंग मिळालं असून ते कॅनडा, ऑस्ट्रेलिया, सौदी अरेबिया आणि अमेरिकेतून येत असल्याचा दावा संजय निरुपम यांनी केलाय. तसंच हम होंगे कामयाब यासारख्या व्हिडिओतून कामराने भारताची प्रतिमा मलिन करण्याचा प्रयत्न केलाय. भारताविरोधी कारवाई करणाऱ्या लोकांकडून कामराला फंडिंग येत असल्याचं आम्हाला दिसून आलंय, असं निरुपम म्हणाले. शिवाय देशविरोधी संस्थांकडून पैसे घेणं म्हणजे एक प्रकारे देशद्रोह आहे. त्यामुळे पुढे कामरावर देशद्रोहाचा खटला देखील चालू शकतो. यासाठी संबंधित विभागाकडे तक्रार करणार असल्याचंही संजय निरुपम यांनी म्हटलंय. शिवसेनेच्या युवा सेनेचे नेते राहुल कनाल यांनी कुणाल कामराच्या युट्यूब चॅनेलला दहशतवादी संघटनांकडून फंडिंग येत असल्याचा आरोप केलाय. त्यामुळे या संपूर्ण प्रकरणाला आता नवं वळण मिळाले. दुसरीकडे संजय राऊत वारंवार कुणाल कामराची पाठराखण करणारी वक्तव्य करत आहेत. कुणाल कामराशी माझं कालच बोलणं झालं असून मी त्याला कायद्याला सामोरे जाण्याचा सल्ला दिल्याचं खुद्द राऊतांनी सांगितलंय. शिवाय कुणाल कामरा अतिरेकी आहे का, तो अल कायद्याचा सदस्य आहे का, असा प्रतिप्रश्नही त्यांनी पत्रकारांना केला. एवढंच नाही तर कुणाल कामराचा आणि माझा DNA एकच असल्याचा दावाही राऊतांनी 2 दिवसांपूर्वी केला होता. शिवाय उबाठा गटाकडून कुणाल कामराचं समर्थन करताना सातत्याने कंगना राणावतचा विषय उकरून काढण्यात येतोय. हा सगळा प्रकार पाहता साहजिकच उबाठा गटाला कुणाल कामराचा एवढा पुळका का, आणि अभिव्यक्ती स्वातंत्र्याच्या नावाखाली कुठेतरी परदेशी फंडिंग घेऊन असे प्रकार सुरू आहेत का, असा सवाल उपस्थित होतोय. तुम्हाला काय वाटतं? कुणाल कामराला खरंच विदेशातून फंडिंग होत असेल का, आणि या संपूर्ण प्रकरणात उबाठा गटाचा हात असणार का? तुमचं मत कमेंट करून आम्हाला नक्की कळवा आणि महाएमटीबीच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.